नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वी घडलेलं भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात प्रकरण तुम्हाला आठवतच असेल. देवी शक्ती, अंधश्रद्धा आणि भीतीचा वापर करून भीती दाखवून महिलांचं शोषण करण्याचा तो भयंकर प्रकार होता. या भोंदूबाबा अशोक खरातने अनेक महिलांना भीती दाखवलेली होती. देवीचा कोप होईल असं सांगितलेलं होतं. अनेक महिलांबरोबर महिलांचं शारीरिक शोषण तर केलंच, त्याचबरोबर अनेक महिलांचं आर्थिक शोषण सुद्धा केलं होतं, त्यांची फसवणूक सुद्धा केली होती. नाशिकच्या याच अशोक खरात प्रकरणाची थेट पुनरावृत्ती चंद्रपूर जिल्ह्यात घडली आहे. एका 60 वर्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्यानं एका असहाय्य विधवा महिलेला आपल्या वासनेची शिकार बनवण्यासाठी चक्क व्हॉइस चेंजर ॲपचा सहारा घेतला. स्वतःचा आवाज बदलून बाईचा आवाज काढला, दैविक कोप होईल अशी भीती घातली आणि शेजाऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव आणला. पण म्हणतात ना, चोरी कितीही हुशारीनं केली असली तरी पुरावा मागे राहतोच. या पीडित महिलेच्या मृत पतीनं मोबाईलमध्ये सुरू करून दिलेल्या एका छोट्याच्या फीचर्सनं म्हणजेच कॉल रेकॉर्डिंगनं या भोंदूचा अक्षरशः भांडाफोड केलाय, पर्दाफाश केलाय. या संपूर्ण जिल्ह्याला हादरवणारं हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. नाशिक मधला भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याने अनेक महिलांचं शारीरिक शोषण केलेलंच होतं, परंतु त्याचबरोबर त्या महिलांचं आर्थिक शोषण सुद्धा केलं, आर्थिक फसवणूक सुद्धा केलेली आहे. सध्या हा भोंदूबाबा अशोक खरात सध्या तुरुंगामध्ये आहे, तुरुंगाची हवा भोगतोय. परंतु हे पाहिलं तर अशाच पद्धतीचं आणखी एक प्रकरण जे आहे सध्या चंद्रपूर जिल्ह्यामधून पुढे येते. चंद्रपूर मधील अशाच पद्धतीनं ज्या पद्धतीचा प्रकार नाशिकमध्ये घडला होता, तशाच पद्धतीचा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा आता घडलेला आहे. चंद्रपूरच्या चिमूर तालुक्यातील नेरी गावात राहणाऱ्या एका 60 वर्षाच्या दत्तू पिसे नावाच्या व्यक्तीनं आपल्याच नात्यातील एका विधवा महिलेला वासनेचं शिकार बनवण्यासाठी तंत्रज्ञान आणि अंधश्रद्धेचा एक भयानक चक्रव्यूह रचला. पीडित महिलेच्या पतीचं नुकतंच कर्करोगानं म्हणजेच कॅन्सरनं निधन झालेलं होतं. पतीच्या निधनानंतर महिला दुःखात आणि मानसिक संकटामध्ये होती आणि याच असहाय्यतेचा गैरफायदा उठवण्यासाठी 60 वर्षाचा दत्तू पिसे सरसावला. दत्तू पिसेने या महिलेला फोन करण्यासाठी साधं सुद्धा नाही तर अतिशय वेगळ्या पद्धतीचं तंत्रज्ञान वापरलं. त्याने थेटपणे व्हॉइस मॉड्युलेशन म्हणजेच व्हॉइस चेंजर ॲपचा वापर केला. स्वतःचा पुरुषी आवाज लपवून त्यानं महिलेचा म्हणजेच विद्या गोखले नावाच्या एका काल्पनिक सरकारी महिला अधिकाऱ्याचा आवाज काढला. फोनवरून तो पीडित महिलेला सांगायचा की माझ्यात दैवी शक्ती आहे. जर तू तुझ्या शेजारी राहणाऱ्या दत्तू पिसेसोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत तर तुझ्यावर आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबावर देवीचा भयंकर कोप होईल. वारंवार फोन करून देवीच्या नावानं भीती दाखवून या विधवा महिलेला मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला. नाशिकच्या अशोक खरातने जशी अंधश्रद्धेची भीती दाखवली होती, अगदी तशाच पद्धतीचा हा सगळा धक्कादायक प्रकार होता. पीडित महिलेच्या पतीनं जिवंत असताना तिच्या सुरक्षेसाठी मोबाईलमध्ये एक छोटीशी सोय करून ठेवलेली होती, एक छोटंसं फीचर ऍड केलं होतं. ती म्हणजे ऑटो कॉल रेकॉर्डिंग. पतीनं हे जे आहे ऑटो कॉल रेकॉर्डिंग जे आहे पत्नीच्या मोबाईलमध्ये ऑन करून ठेवलेलं होतं आणि हे कॉल रेकॉर्डिंग या संपूर्ण प्रकरणात पत्नीसाठी वरदान ठरलेलं आहे. जेव्हा त्या अज्ञात महिला अधिकाऱ्याचे फोन हे वारंवार म्हणजे ही जी काल्पनिक अज्ञात महिला अधिकारी आहे तिथे फोन जेव्हा वारंवार येऊ लागले, तेव्हा पीडित महिलेनं मोबाईल मधील ते सर्व कॉल रेकॉर्ड्स अत्यंत बारकाईनं ऐकले. कॉल रेकॉर्डिंग ऐकताना तिला बोलण्याची विशिष्ट शैली आणि शब्दोच्चार आणि त्याचबरोबर बोलण्याचा जो लहेजा आहे, हा सगळा लहेजा जो आहे त्या महिलेला खटकलेला होता. महिलेनं डोकं चालवलं, विचार केला आणि तिच्या क्षणात लक्षात आलं की फोनवर बोलणारी व्यक्ती ही कोणतीही विद्या गोखले नसून हा तर तिचा स्वतःच्या शेजारी राहणारा तिचा नातेवाईक असलेला 60 वर्षाचा दत्तू पिसे आहे. मृत पतीनं लावून दिलेल्या त्या एका छोट्या कॉल रेकॉर्डिंग फीचरमुळे या अक्षरशः या भोंदूचा खरा चेहरा जो आहे तो पुढे आलेला आहे. या भोंदूचा अक्षरशः भांडाफोड झालेला आहे. सत्य समोर येतात पीडित महिलेनं धीर सोडलेला नाही. तिने तात्काळ चिमूर पोलीस ठाणं गाठलं आणि मोबाईल मधील सर्व ऑडिओ क्लिप्स, कॉल रेकॉर्डिंग पुरावा म्हणून पोलिसांकडे सुपूर्द केले, पोलिसांकडे दाखल केले. चिमूर पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून तात्काळ फसवणूक, मानसिक व शारीरिक छळ आणि इतर गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. विशेष म्हणजे आरोपी दत्तू पिसे हा राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय होता. तो पूर्वी भाजपचा तहसील उपाध्यक्ष राहिलेला आहे. मात्र पक्षविरोधी कारवायांमुळे त्याला आधीच पक्षातून बडतर्फ करण्यात आलेला आहे, काढून टाकण्यात आलेला आहे. सध्या तो चिमूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे. आपल्या विरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळताच हा जो नराधम
वासनांद भोंदू आहे दत्तू पिसे हा गावामधून पसार झालेला आहे. पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत. नाशिकच्या अशोक खरातचं जसं प्रकरण होतं अगदी तशाच पद्धतीचं प्रकरण हे सुद्धा म्हणावं लागेल. परंतु ज्या पद्धतीनं या महिलेच्या पतीनं जे ऑटो कॉल रेकॉर्डिंग फीचर तिच्या मोबाईलमध्ये ऑन केलं होतं त्यामुळे हा जो भोंदू आहे त्या भोंदूचा संपूर्ण भांडाफोड झालेला आहे. खरं तर सध्या हा फरार आहे. त्याचा पोलीस कधी शोध घेतात आणि त्याच्या चौकशीमधून कोणती धक्कादायक माहिती उघडकीस येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनांचे अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.